राज्य शासनाचा पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार हा जाहीर झाला आहे। धुळ्यातील बारीपाडा येथील चैत्राम पवार यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे। वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही घोषणा केलेली आहे। 20 लाख रुपये सन्मान चिन्ह व मानपत्र असा पुरस्काराचं या स्वरूप आहे। ओसाडपाड्यांचे नंदनवन करणाऱ्या चैत्राम पवार यांच्या कामाचं वन विभागाकडून आता गौरव करण्यात आला। तर कोण आहे चैत्राम पवार तेही पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर याबाबतचे ताजी अपडेट देण्यासाठी माझा सहकारी चेतन ननावरे आपल्या सोबत जोडलेला आहे। चेतन, आताची मोठी अपडेट आहे, राज्य शासनाचा पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार हा जाहीर झाला आहे। काय सांगशील याबद्दल सविस्तर? निश्चितच राज्याचे वनमंत्री आहेत सुधीर मुनगंटीवार त्यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या धर्तीवरती वनभूषण या पुरस्काराची घोषणा केलेली होती आणि राज्यामध्ये ज्यांच्या मार्फत कुठेतरी वननिर्मिती केली जात आहे, वनांचं रक्षण केलं जात आहे, अशा सामाजिक कार्यकर्त्यांचा गौरव करण्याची ही घोषणा होती आणि त्या संदर्भातील जी.आर. निघालेला होता। आणि पहिला या वर्षीचा 2024चा जो महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार आहे तो आता चैत्राम पवार यांना जाहीर झालेला आहे। एक वेळ अशी ओसाड असलेल्या बारीपाडा या ठिकाणी नंदनवन फुलवण्याचं काम आहे ते चैत्राम पवार यांनी केलेलं होतं आणि त्याची जगल कुठेतरी जगाने पूर्ण दखल घेतलेली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र शासनाकडून सुद्धा चैत्राम पवार यांच्या कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे। 20 लाख रुपये आणि मानचिन्ह आणि सन्मान चिन्ह अशा प्रकारचं हे पुरस्काराचं स्वरूप आहे। लवकरच म्हणजे याच वर्षी या पुरस्काराचं वितरणही केलं जाईल अशी माहिती मुनगंटीवार यांनी दिलेली आहे। त्यामुळे कुठेतरी पर्यावरण निर्मितीमध्ये आणि पर्यावरण संवर्धनामध्ये काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा हा गौरव केला जाणार आहे। करण, अगदी चेतन, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।